वाटलं नव्हतं मला रायवरचं एवढं जमन मी. राधे राधे मित्रांनो, कसं काय मजेत ना मजेतच राहा. रायवर आता कॉलेजला जायचं नव्हतं म्हणून मी टेबल साफ करायला घेतला. वाय कुठलच्या कुठं ठेवल्या होते मी. ह्या कुत्र्यांना काय आलं काय मी नुसते ओरडत आहेत. दत्त मंदिरातली दिंडी निघली होती गोरक्षनाथाला. मालका जाता आलं नाही म्हणून आम्ही संध्याकाळी निघलो होतो गाडीनी. भावाने गाडी आणली, गाडीत बसून लगेच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. हे बघा, ह्या डोंगरावर जायचं आहे आम्हाला आता. जोपर्यंत आम्ही गडावर पोहोचतोय तोपर्यंत तुम्ही फॉलोचं बटन दाबून टाका. गाडीतून बाहेर उतरायचं होतं तेवढ्यात पाऊस चालू आला. 2 मिनिट थांबलो आणि लगेच मंदिराकडे पाय पडायला गेलो. पाय पडलो आणि बघितलं तर दिंडीच ती हरिपाठ चालू होता. सकाळी जर दिंडी संग आला असता बरं झालं असतं असं वाटत होतं. दिंडीतले लोक म्हणल्यात लय व्लॉग काढला तू, आता फोटो काढून टाक आमचे. माझ्या चॅनलचा व्लॉग आणि त्यांचे फोटो लगेच काढून घेतले. गाड्याच्या वरती काय बस येत नाही म्हणून पायथ्याला बस लावलेली होती. जेवण करून लगेच खाली पायथ्याला निघालो. इकडेच कुठेतरी माझं घर येत आहे. आम्ही अर्धा गड उतरलो होतो तरी पण लय पाय दुखा लागले होते. उद्या सकाळी चांगलेच पाय दुखणार आहे आता. मम्मी म्हणली ब्लॉग मध्ये मला नाही घ्यायचं म्हणून मम्मीला ब्लॉग मध्ये घेतलं आणि लगेच पाटपाट चालायला लागलो. हे बघा, इथं जायचं, इथं बस दिसते ना, इथं जायचं आम्हाला. आम्ही खाली येत होतो तेवढ्यात एक बस भरली गेली पण. पायथ्यावर आम्ही 1 तास थांबलो, त्याच्यानंतर बस आली, लगेच घरी निघालो. बस झालं, सगळ्यांना नीट जागा पुरली होती. जातो मी घरी, भेटू आपण उद्या. थँक्स फॉर वॉचिंग. राधे राधे.